Okay. Today we directly start the introduction of management syllabus. First we discuss the what is the management, then what is the syllabus regarding to management. Okay, then how much mark in a management syllabus, in unit test, in also micro projects. Okay, जे पण आपला मॅनेजमेंट सब्जेक्ट असेल त्याचा कोड कोणी अंडरस्टँड ठेवायचा आहे. सी इयर दिस इज युअर 5th सेमिस्टर कोर्स टायटल मॅनेजमेंट आणि कोर्स कोड पण तुम्ही हा अंडरस्टँड करा ठेवायचा. ओके, त्याच्यानंतर आपण बघणारे जे मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे ते अदर सब्जेक्ट असतील त्यांना प्रॅक्टिकल्स असतात, त्याचे मार्क्स असतात, इंटरनल असतील किंवा एक्सटर्नल असतील. त्याच्या रिगार्डिंग मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे, जो मॅनेजमेंट सब्जेक्ट असेल हा तुमचा फिजिकल जरी कॉलेज असेल किंवा ऑनलाईन जरी असेल तुमची एक्झाम, तर हा ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. म्हणजे तुमचं कॉलेज जरी फिजिकल झालं, एक्झाम जरी फिजिकल झाली, तरी तुम्हाला या सब्जेक्टचे जे क्वेश्चन असतील हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. ओके, त्याच्यानंतर जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील हे 70 मार्क्स दिलेले. इथे बघा टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम दिलेली, इथे स्कीम दिलेली. वीकली तुमचे 3 लेक्चर असतील रिगार्डिंग मॅनेजमेंट सब्जेक्ट. त्याच्यानंतर इथे बघा एंड सेमिस्टर एक्झाम किती मिनिट तुमची, किती मॅक्झिमम किती 70. ओके, अँड मिनिमम स्टुडंटनी लवकर जॉईन करायचंय. ओके, 10 मिनिट मध्ये लवकर जॉईन करा. ओके, किती मार्क्स दिलेले 70 मार्क अँड मिनिमम 28 मार्क. म्हणजे तुमची पासिंग किती असेल 28 मार्कची असेल. ओके, हा झाला 70 मार्क्स आणि त्याच्यामध्ये तुमचा जे प्रोग्रेसिव्ह असेल 30 मार्क्स. मग इथे बघा तुम्ही ऑनलाईन थेरी एक्झामिनेशन अंडर द थेरी PA आउट ऑफ 30 मार्क्स अँड डिवाइड बाय 10 मार्क्स आर फॉर युअर मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट टू फॅसिलिटेट इंटिग्रेशन ऑफ COs. तुमचे जे COs असतील म्हणजे आपलं जे टॉपिक्स असतील, युनिट असतील, त्या युनिट 1, 2, 3 त्याच्या रिगार्डिंग जे CO असतात त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट अलॉट केले जातील आणि त्याच्या रिगार्डिंग 10 मार्क्स असतील. म्हणजे 6 मार्क तुमचे कशाला असतील, रिपोर्ट्स, डायरी आणि 4 मार्क्स तुमची मायक्रो प्रोजेक्ट ओरल साठी असतील. ओके, देन रिमेनिंग 20 मार्क्स, जे 20 मार्क्स असतील तुमची ती युनिट टेस्ट होईल. तुमच्या 2 MSBT क्लास टेस्ट होतील. त्या क्लास टेस्ट स्टार्टिंगला युनिट कंप्लीट झाल्यानंतर युनिट टेस्ट होईल, त्याच्यानंतर तुमच्या MSBT क्लास टेस्ट होतील. त्यामध्ये 20 मार्क्स हे तुमचे क्लास टेस्टला असतील. त्याच्या ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून तुम्हाला ज्या 2 टेस्ट असतील त्याचे मार्क हे सेमिस्टरला दिले जातील. मीन्स 20 + 10 असे 30 मार्क्स तुमचे प्रोग्रेसिव्ह असतील आणि 70 मार्क्स तुमचे एंड सेमिस्टर एक्झाम. ओके, असा 100 मार्क्सचा हा तुमचा मॅनेजमेंट सब्जेक्टचा पॅटर्न असेल. ओके, आणि बघा इथे सब्जेक्टला 28 पासिंग असेल आणि टोटल पासिंग दिलेली 40 आउट ऑफ 100. ओके, तर तुमचे जे मायक्रो प्रोजेक्ट असतील ते 4 स्टुडंटचा एक ग्रुप असेल. नेक्स्ट मंडेला जे लेक्चर असेल आपलं त्या लेक्चरला किंवा त्या लेक्चरच्या आधी सर्वांना मायक्रो प्रोजेक्ट ग्रुप अलॉट केले जातील. ओके, आणि तुम्ही जे मायक्रो प्रोजेक्ट ग्रुप अलॉट केले जातील त्याच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन असतील. तुमची रिपोर्ट ही सॉफ्ट कॉपी मध्ये पण पाहिजे आणि जेव्हा तुमचं सबमिशन असेल तेव्हा हार्ड कॉपी पाहिजे. ग्रुप मिळून फक्त एक हार्ड कॉपी सबमिट करायची असते. ओके, तुम्हाला इंडेक्स पेज दिलं जाईल, सर्टिफिकेट पेज दिलं जाईल. तुम्हाला जो मंडेचा लेक्चर असेल त्याच्या आधीच हे सर्व प्रोव्हाइड केलं जाईल आणि तुम्ही लगेच स्टार्ट करायचं. जे आपलं मायक्रो प्रोजेक्ट असेल त्याने अनालिसिस असेल, कारण की हा मॅनेजमेंट सब्जेक्ट हा पूर्ण इंडस्ट्री रिलेटेड आहे. त्याच्या रिगार्डिंग जे तुम्हाला डेटा पाहिजे असेल तो डेटा तुम्ही लगेच स्टार्टिंगला फाइंड आउट करायचा आणि वीकली डायरी तुम्ही कॅरी करायची. म्हणजे कसं असेल, तुम्ही स्टार्टिंगला सेमिस्टर एंड होतं तेव्हा डायरी कॅरी करता, पॉईंट्स तुम्हाला परत ते अंडरस्टँड करावं लागतं. त्यासाठी वीकली तुम्ही प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करायचं की आपण जे मायक्रो प्रोजेक्टचं वर्क असेल या वीकमध्ये काय वर्क केलं ते तिथे डेट लिहायची. तिथे तुमचं जे मेन्शन करायचं की टॉपिक कशा रिलेटेड घेतला, अंडरस्टँड केलं, ग्रुप अलॉट केले, त्याच्यानंतर जे पण पॉईंट्स असतील ते वीकली येतील. 16 वीक असतील तर 16 वीकचे पॉईंट्स येतील. आणि सायन्स वगैरे असेल ओके, माझा आवाज येतो सर्वांना? ओके,
तर आपण बघितलं की जे मायक्रो प्रोजेक्ट असेल त्याचे अलोकेशन केल्यानंतर वीकली एक पॉईंट डायरी तुम्ही कॅरी करायची, त्याच्यावर प्रत्येक वीकमध्ये एक डेट जी आपली लेक्चरची डेट असेल त्या डेटचं डेट तिथे मेन्शन करून तो पॉईंट लिहायचा आणि जी साईन असेल ती साईन तशीच ठेवायची. जेव्हा सेमिस्टर एंड होईल तेव्हा त्या साईन आपण पूर्ण कंप्लीट करणार. ओके, हे झालं मायक्रो प्रोजेक्ट रिलेटेड. आणि जे मायक्रो प्रोजेक्ट अलोकेशन केल्यानंतर विदिन 2 मंथ्स मला ते कंप्लीट पाहिजे. ओके, आणि सेमिस्टर एंड झालेले आपला सिलेबस कंप्लीट झालेला आहे, मग सर मला मायक्रो प्रोजेक्ट माहित झालं किंवा मी आता स्टार्टिंग करतोय असं चालणार नाही. मी स्टार्टिंगला तुम्हाला मंडे लेक्चर त्याच्या आधीच सर्व अलोकेशन देणार आहे, तुम्ही वर्क स्टार्ट करायचंय. ओके, सिलेबस आपण बघणार आहोत. मॅनेजमेंट रिगार्डिंग सिलेबस अँड पॉइंट्स टॉपिक अँड युनिट आउटकम. आवर फर्स्ट युनिट 1 इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट कन्सेप्ट अँड मॅनेजरिकल स्किल. ओके, आता मॅनेजमेंट कन्सेप्ट तुम्हाला आता हा वर्ड करायला, मॅनेजमेंट कन्सेप्ट म्हणजे काय, पण मॅनेजरिकल स्किल्स म्हणजे काय, जे तुमचे मूलभूत किंवा व्यवस्थापन कौशल्य, पण त्याला मराठी म्हणू शकतो व्यवस्थापन कौशल्य. ओके, त्या रिगार्डिंग पॉइंट्स असतील. काय काय पॉइंट्स आहे, युनिट आउटकम दिलेले आहे, ते टॉपिक्स. ओके, आपण टॉपिक्स एक ओव्हरव्ह्यू डिस्कस करणार आहे. आपलं जेव्हा नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल आपण डीपली डिस्कस करणार. नाउ फर्स्ट पॉइंट इज अ डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट, रोल्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट. मला कोणी सांगू शकतं की मॅनेजमेंट काय असतं? तर तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही मॅनेजमेंट वर्ड हा ऐकला असेल, काहींना अंडरस्टँड झालेला असेल, तरी मॅनेजमेंट कोणी सांगू शकता की मॅनेजमेंट म्हणजे काय? येस, एनीवन? Balancing of work with time. ओके, मॅनेजमेंट काय वर्क करतं? व्हॉट इज द वर्क ऑफ मॅनेजमेंट? The control of organization of something. ओके, राईट आन्सर. ओके, बघा यांनी सांगितलं कंट्रोल ऑफ द ऑर्गनायझेशन. सपोज मॅनेजमेंट काय असतं तुम्ही बघितलं की फर्स्ट पॉइंट डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट, देन रोल्स आणि इम्पॉर्टन्स. फर्स्ट टाइम काय असतं, कोणती ऑर्गनायझेशन असेल, आपले कॉलेज असेल, कॉलेजची डेट सपोज प्रिन्सिपल सर असतील, ते काय असेल तुमचे मॅनेजमेंट हेड असतील, म्हणजे ते कंट्रोलिंग करतील पूर्ण आपले जे युनिट असेल त्या युनिटला कंट्रोलिंग करतील. त्याच्यानंतर प्रत्येक ब्रांचेस असतात आपल्या एमबीबीएस संस्थेच्या ब्रांचेस आहे. ओके, मग ते स्कूल असेल, हायर सेकंडरी असेल, त्याच्यानंतर टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी, हे युनिट झाले. त्या युनिटला प्रत्येक युनिटला एक सपोज प्रिन्सिपल असेल, ते प्रिन्सिपल हा पूर्ण युनिटचा हा हेड असतो. मग मॅनेजमेंटसाठी तुम्हाला मॅनेजमेंट डेफिनेशन काय असते? ओके, त्यानंतर जे सब डिव्हिजन पडतात, आपण सब डिव्हिजन बद्दल डिपार्टमेंट मध्ये हेड असतो. ओके, एचओडी जो हेड असतो तो डिपार्टमेंट कंट्रोल करतो. ओके, एचओडी ना कोण कंट्रोल करतो? प्रिन्सिपल सर कंट्रोल करतात. प्रिन्सिपल सर हे हेड असतील युनिटचे, त्यांना कोण कंट्रोल करतं? जे आपली एमईपी ची डायरेक्टर बॉडी असेल, डायरेक्टर बॉडी इज कॉल्ड ॲज अ मॅनेजमेंट. ओके, जी डायरेक्टर बॉडी असतील ते झालं तुमचं मॅनेजमेंट. जे मॅनेजमेंट लेवलचे आपण डायरेक्ट लोक असतात ते पूर्णपणे हे युनिट आणि जेवढे पण आपले ब्रांचेस असतील 400 ते 450 ज्या ब्रांचेस असतील ते कंट्रोल करत असतात. दॅट इज द डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट. रोल्स अँड इम्पॉर्टन्स, मग आपण जे डीपली स्टडी करणार त्याचा रोल्स काय पाहिजे. तर रिगार्डिंग झालं आपलं ऑर्गनायझेशन, हे झालं आपले एज्युकेशन ऑर्गनायझेशन. बट तुम्ही जर मॅनेजमेंट अजून पण बघितले की जे आपले अंबड एमआयडीसी असते, सातपूर एमआयडीसी असते, त्याच्यामध्ये भरपूर सारे युनिट्स आहे जे आपल्या कंपनीज आहे. त्या कंपनी पण एक ऑर्गनायझेशन असतं. ओके, ती ऑर्गनायझेशनचे रोल्स काय असतात, इम्पॉर्टन्स काय असतात. सपोज स्टुडंट असतील एज्युकेशन मध्ये, त्यांना कंट्रोल करायचं असं, स्टाफ असेल त्यांच्या कंट्रोलिंग साठी रूल्स असतील. सपोज आपण रूल्स कसे एक्झाम्पल घेतलं, आय कार्ड पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे, शूज पाहिजे, दॅट इज द रूल्स. ओके, असे रूल्स ऑर्गनायझेशन कंपनी रिलेटेड पण रूल्स असतात की सपोज सेफ्टी रिगार्डिंग असतील किंवा त्यांचे नॉर्म्स असतील, ते पॉइंट्स आपण मॅनेजमेंट मध्ये डिस्कस करणार. नेक्स्ट पॉइंट इज अ मॅनेजमेंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रिन्सिपल्स, लेवल ऑफ मॅनेजमेंट अँड देअर फंक्शन्स. ओके, फर्स्ट पॉइंट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स. मग मी सांगितलं तुम्हाला का प्रत्येक डिपार्टमेंट हे डिवाइड केलं जातं. का डिवाइड केलं जातं? की डिवाइड केल्यानंतर जे पण आपलं वर्क असतं हे वर्क डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि प्रत्येक वर्कवर, प्रत्येक पॉइंटवर हे आपलं कॉन्सन्ट्रेशन हे फोकस केलं. सपोज एक मेंबर असेल त्याला 5 वर्क दिले, तर त्याच्यामध्ये 2 वर्क असेल त्याच्याकडे ते फोकस केलं जात नाही, 3 वर्कच फोकस केलं. त्यासाठी आपण पार्ट करतो. म्हणजे डीप सपोज प्रिन्सिपल जर असतील, त्याच्यानंतर एचओडी असेल, एचओडी परत पार्ट डिवाइड करतो स्टाफ मध्ये. असं एक मॅनेजमेंट असतं, तीच कॅरेक्टरिस्टिक्स असतात, तीच लेवल असते. सपोज कंपनी घेतलं, कंपनीमध्ये लेवल काय असतं, सपोज जो तुमचा सीईओ असेल, सीईओ नंतर त्याच्यामध्ये खाली मॅनेजमेंट
सीओ हा मॅनेजमेंटचा माणूस असतो. मॅनेजमेंट सीओ नंतर असतो प्लांट हेड असतो. ओके, जनरल मॅनेजर असेल, प्लांट हेड असेल, प्लांट हेड नंतर डिस्ट्रीब्यूट होतं. कंपनीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट असतं असेल. प्रोडक्शन लाईन वेगळी असेल, डिझाईन म्हणजे तुमचं डिझाईन वेगळं असेल, R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट वेगळं असेल, सर्च हे डिपार्टमेंट झाल्यानंतर तुमचं क्वालिटीचं डिपार्टमेंट असेल. हे सब डिव्हिजन पडतात. ह्या सब डिव्हिजनचा हेड असतो आणि याचं कंट्रोलिंग कोण करतो? सीओ असेल किंवा प्लांट हेड असेल किंवा जनरल मॅनेजर असेल, हे करतात. त्यानंतर कोण येतं? जनरल मॅनेजर असेल, मॅनेजर असेल, प्रत्येक डिपार्टमेंटचा मॅनेजर येतो. त्याच्यानंतर सुपरवायझर येतो. सुपरवायझर नंतर मग तुमचा सपोज वर्करला एक असतो, वर्करला हेड असतो. त्या वर्कर नंतर तुमचं सपोज वर्कर असतात किंवा लाईन वर्कर असतात. ओके, या प्रकारे तुमच्या त्या मॅनेजमेंट लेवल असतात. म्हणजे आपण कसं डिस्ट्रीब्यूट करणार आहे आपण युनिटमध्ये बघणार आहे. ओके, the management, administration and organization relation between management and administrative. Suppose एज्युकेशन रिलेटेड असेल किंवा कंपनी रिलेटेड असेल. आपण एक्झाम्पल घेतलं, सपोज स्टार्टिंगला एज्युकेशन असेल तर एज्युकेशन स्टार्ट कुठून होतं? फ्रॉम स्टुडंट. ओके, फ्रॉम स्टुडंट. तसंच ऑर्गनायझेशन असेल, जे लोएस्ट असेल, लोएस्ट टू हायेस्ट मॅनेजमेंट कशाला म्हणता? लोएस्ट असेल तर स्टुडंट. एज्युकेशन स्टार्ट कुठून? स्टुडंट कडून. तर कुठपर्यंत असतं? युनिटचा विचार केला तर प्रिन्सिपल सर, आणि जर संस्थेचा विचार केला तर सपोज डायरेक्टर बॉडी. ओके, तसंच कंपनी रिलेटेड असेल. कंपनी रिलेटेड जर आपण विचार केला, लोएस्ट कोण असतं ऑर्गनायझेशनचा मेंबर? हा वर्कर असतो. वर्कर असल्यानंतर जो लास्ट असतो तो कोण असतो? प्लांट हेड असेल किंवा कंपनीचा जो ओनर असेल तो असेल किंवा सीईओ असेल. सर्वांना परत एक इन्स्ट्रक्शन आहे की माईक सर्वांचे चेक करणे. कोणाचा माईक ऑन नाही झाला पाहिजे. ओके, नाही तर मी डायरेक्टली लेक्चर मधून रिमूव्ह करून टाकेल. ओके, ओके, दॅट इज द ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऑर्गनायझेशन. मग ऍडमिनिस्ट्रेशन कोण झालं? सोपं, आपली डायरेक्टर बॉडी असेल आणि प्रत्येक युनिट जे प्रिन्सिपल सर असतील, एचओडी सर असतील, यांच्यामधलं जे रिलेशन, तसंच कंपनी वर्कर टू जे तुमचे प्लांट हेड असतील, त्या प्लांट हेड यांच्यामधलं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन असेल, हे कसं मेंटेन केलं जातं, हे रिलेशन कसं पाहिजे, त्याच्या रिगार्डिंग आपण स्टडी करणार. देन नेक्स्ट पॉईंट इज फंक्शन ऑफ मॅनेजमेंट, प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, लीडिंग मीन्स डायरेक्टिंग, स्टॅफिंग अँड कंट्रोलिंग. ओके, सपोज कंपनी स्टार्ट केली. आता तुम्ही डिप्लोमा पास आउट झाला, सपोज काही मेंबर असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्री स्टार्ट करते. स्मॉल स्केल इंडस्ट्री स्टार्ट करत असताना काही आपण नॉर्म्स असतात, त्याच्यासाठी पण पॉईंट दिलेले काही ऍक्ट्स असतात, गव्हर्नमेंट ऍक्ट्स नुसार आपल्याला ते फॉलो करावं लागतं. बट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट काय असेल? प्लॅनिंग. आपण स्टार्टिंगला जे स्टार्टिंग असेल त्या स्टार्टिंगला आपण काय करणार आहे की आपण जे युनिट स्टार्ट करणार आहे त्या युनिटची प्लॅनिंग करणार आहे. सपोज तुमचे मशीन असतील, अवेलेबिलिटी ऑफ मशीन्स असतील, अवेलेबिलिटी ऑफ एरियाज. ओके, देन परचेस. मग तुम्ही जे मटेरियल परचेस करणार आहे ते परचेसिंग असेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे वर्कर लागतील, सुपरवायझर लागतील, त्याच्या रिगार्डिंग ही प्लॅनिंग असेल. स्टार्टिंग काय असणार आहे? प्लॅनिंग. मग कोणत्याही कंपनी असेल, कोणतेही वर्क असेल, स्टार्टिंग करताना काय फंक्शन असतं? प्लॅनिंग. देन ऑर्गनायझेशन आपण इस्टॅब्लिश करतो, म्हणजे एक डिपार्टमेंट, 3 डिपार्टमेंट पाडणार. सपोज फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन लाईन असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल आणि क्वालिटी असेल, हे डिपार्टमेंट झाले. मीन्स ऑर्गनायझेशन आपण इन्स्टॉल केली आणि त्या ऑर्गनायझेशन प्रत्येक डिपार्टमेंटला आपण हेड प्रोव्हाइड करत असतो. ओके, हेड प्रोव्हाइड केल्यानंतर डायरेक्टिंग. ओके, थर्ड स्टेज काय असते? डायरेक्टिंग. म्हणजे आपण जे आता सपोज आपलं पिस्टन रिंग असेल, तुम्ही जे टू व्हीलरचे पार्ट्स बघता, फोर व्हीलर पार्ट्स बघता, त्या पार्टची प्रत्येक पार्टची कंपनी असते. सपोज आपण जे आपल्या टू व्हीलर्स मध्ये पिस्टन्स रिंग तुम्ही कधी बघितलेले असतील तर पिस्टन्स रिंग, ओके, त्या पिस्टन्स रिंग असतात. त्या सपोज कंपनीचं एक्झाम्पल घेऊ. त्यांनी प्लॅनिंग केलं, डिपार्टमेंट इन्स्टॉल केले. इन्स्टॉल केल्यानंतर स्टार्टिंगला प्लॅनिंग केलं. काय प्लॅनिंग असेल? मग सपोज प्रोडक्शन लाईनवर किती मेंबर्स पाहिजे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये काय वर्क पाहिजे. सपोज आपण जे प्रोडक्शन करतो पिस्टन्स रिंगचं, त्याच्यामध्ये जर आपण 700 रिंगचं जर 8 अवर्स मध्ये प्रोडक्शन केलं, त्याच्यामध्ये 650 रिंग्स ह्या ऍक्युरेट असतात. म्हणजे कुठे चेक होणार आहे? क्वालिटी डिपार्टमेंट. आणि त्याच्यामध्ये 50 रिंग्स काय असतं? याच्यामध्ये डॅमेज असतं. मग आपण काय करतो? ते डॅमेजेस साठी परत रिसायकलिंग करतो, परत आपण प्रोडक्शन लाईनवर पाठवतो. त्याच्यामधून ज्या 50 रिंग्स असतात त्याच्यामधून ओनली 40 रिंग्स ह्या ऍक्युरेट होतात. 10 ह्या रिंग असतात ह्या पूर्णपणे डॅमेज असतात, ह्या रिसायकल होत नाही, पण ते स्क्रॅप मध्ये टाकतो. म्हणजे असं युनिट असतं. मग त्याचं डायरेक्शन दिलं जातं. प्रत्येक मशीन असेल, आपण लेथ मशीन असेल, ड्रिलिंग मशीन असेल, वेल्डिंग मशीन आपण परचेस केले, प्रत्येक मेंबरला आपण वर्क डिवाइड करतो. वेल्डिंग साठी सेपरेट असेल, लेथ मशीन साठी सेपरेट, त्याला आपण डायरेक्टर म्हणतो. म्हणजे प्रत्येक पर्सनला आपण एक डायरेक्शन देतो, तुझं हे वर्क हे तू हे कम्प्लीट करायचं,
दॅट इज कॉल्ड ॲज अ लिडिंग अँड डायरेक्शन. आणि सपोज लिडिंग मीन्स काय, जे वर्कर असतील त्यांना लीड कोण करतं, सुपरवायझर. सपोज तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केला, कंपनीमध्ये जॉबला लागले, तर तुमचं जी पोस्ट असेल ही तुमची सुपरवायझर पोस्ट असेल. म्हणजे तुम्ही जे आयटी झालेले वर्कर असतील किंवा अदर वर्कर्स असतील त्यांना तुम्ही लीड करणार, डायरेक्शन देणार. सपोज कोणत्या मशीनवर काय वर्क करायचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल, ट्रेनिंग इंजिनियर म्हणून. त्यानंतर प्रत्येक मशीनवरचं वर्क तुम्हाला अंडरस्टँड केलं जाईल. जो पण मेंबर असेल मशीनवरचा, त्याच्यात काही प्रॉब्लेम क्रिएट होतील तर ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. तुम्ही तुमच्या लेवलपर्यंत सॉल्व्ह नाही झाले तर तुम्हाला तुमचा जो मॅनेजर असेल त्याला इन्फॉर्म करा. दॅट इज द डायरेक्टिंग अँड लिडिंग ऑफ मॅनेजमेंट. देन स्टॅपिंग अँड कंट्रोलिंग. सपोज काही नॉर्म्स असतील, आपण डिस्कस करणारे नॉर्म्स असतील कंपनीचे, ते नॉर्म्स फॉलो करावे लागतात. सपोज प्रत्येक मध्ये कटिंग, त्याचं स्क्रॅप किती होत आहे, त्या सपोज पिस्टन रिंग आपण एक तयार करतोय तर ती 8 तासामध्ये 700 रेडी होते. पण कधी कधी तुम्ही जर बघितलं, बॅचेस असतात, प्रत्येक कंपनीचे बॅचेस असतात. सपोज फर्स्ट शिप, सेकंड शिप, थर्ड शिप, 3 शिप मध्ये वर्क चालतं. याचा अनालिसिस केलं जातं. पहिल्या बॅच मध्ये सपोज 700 रिंग झाल्या, दुसऱ्या बॅच मध्ये 650 झाल्या, तिसऱ्या बॅचेस मध्ये 600 झाल्या. तर त्याचं अनालिसिस केलं जातं की जे बॅच आहे, थर्ड बॅच आहे, याच्यामध्ये 600 का झाल्या, म्हणजे आपल्याला लॉस किती झाला, 100 रिंगचा पर डेचा. तर मग त्याचं अनालिसिस केलं जातं. नॉर्म्स असतात, रूल्स असतात, त्याच्या रिगार्डिंग जो सुपरवायझर असेल, मॅनेजर असेल, ते अनालिसिस करून कुठे प्रॉब्लेम क्रिएट झाला तो शॉर्ट आउट केला जातो. देन कंट्रोलिंग मीन्स सपोज एज्युकेशन असेल किंवा मॅनेजमेंट असेल, एज्युकेशन स्टुडंट असतील, स्टाफ असतील, यांना कंट्रोलिंगसाठी काही नॉर्म्स असतात. ओके, त्यांचे काही नॉर्म्स असतात. सपोज स्टुडंट असेल, स्टुडंटनी सपोज मी इन्स्ट्रक्शन देईल तुम्हाला की सपोज लेक्चर चालू असेल, तुम्हाला काही डाऊट्स असतील तरच तुम्ही माईक हा ऑन करायचा आहे. हे काय झालं तुमचं, हे रूल्स झाले, नॉर्म्स झाले. म्हणजे कशासाठी झाले, की तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी झाले. ओके, तेच कंपनीमध्ये असतं. वर्कर असेल, मग त्याच्या सपोज मेडिकल लिव्ह असतात, सीएल असतात, जॉईनिंग असेल, सुट्टी घेण्याची प्रोसिजर असेल की 2 दिवस आधी आपण सुट्टीचा अर्ज केला पाहिजे लिव्ह घेताना, किंवा बाकीचे नॉर्म्स असतील की वर्क करत असताना काय क्रायटेरिया आपण यूज केला पाहिजे, डिस्कशन नाही केलं पाहिजे, मोबाईल रिसिव्ह नाही केलं पाहिजे, या गोष्टी असतील. ह्या कशासाठी असतात, की जे आपले वर्कर असतील, मॅनेजमेंट लेवल स्टाफ असेल, यांना कंट्रोलिंग साठी काही नॉर्म्स असतात, ते फॉलो करावं लागतं. ओके, देन फोर्थ पॉईंट इज टाइप्स ऑफ प्लॅनिंग अँड स्टेप इन प्लॅनिंग. आपण आता फक्त ओव्हरव्ह्यू बघणार आहे. जेव्हा आपले युनिट स्टार्ट होतील तेव्हा आपण डीपली डिस्कस करणार आहोत. ओके, देन टाइप्स ऑफ प्लॅनिंग अँड स्टेप इन प्लॅनिंग. टाइप्स ऑफ प्लॅनिंग म्हणजे प्रत्येक कंपनी, या प्रत्येक कंपनीची एमएनसी असेल, स्मॉल स्केल असेल किंवा मिडियम स्केल असेल, प्रत्येक कंपनीचे हे नॉर्म्स वेगळे असतात, हे प्लॅनिंग वेगळे असतात. कारण की ती प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असते. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या नॉर्म त्यांना कॅरी करावंच लागतात, पण त्यांचे पण स्वतःचे काही नॉर्म्स असतात. ओके, आणि त्या स्टेप्स असतील, आपण त्या स्टेप बघणार आहोत. देन टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, स्टेप इन ऑर्गनायझेशन. सेम this point, types of organization is same as compared to types of planning. जसं ऑर्गनायझेशन, प्रत्येक ऑर्गनायझेशनचे प्लॅनिंग वेगवेगळं असतं, तसंच त्यांचं प्रत्येक डिपार्टमेंटचं ऑर्गनायझेशनची डायरेक्टर बॉडी असे ही वेगवेगळी असते. देन फंक्शनल एरिया ऑफ मॅनेजमेंट अँड मॅनेजरियल स्किल. मग ते व्यवस्थापन कौशल्य म्हणतो आपण, मॅनेजरिकल स्किल्स म्हणजे मग ते कोणकोणते असले पाहिजे, वर्कर मध्ये, सुपरवायझर मध्ये, जनरल मॅनेजर असेल मॅनेजर मध्ये. ओके, दॅट इज द रिगार्डिंग पॉइंट्स. देन दिस इज अवर फर्स्ट युनिट. ओके, then second unit is say planning and organization at supervisory levels. Okay, हा पॉइंट जो फर्स्ट युनिट होतं ते फर्स्ट युनिट कशा रिगार्डिंग होतं, मॅनेजमेंट रिगार्डिंग. ओके, सेकंड युनिट कशा रिगार्डिंग येणार आहे तुमचं, सुपरवायझर. सपोज जो मेंबर असेल, डिप्लोमा कम्प्लिटेड मेंबर असेल किंवा डिग्री कम्प्लिटेड मेंबर असेल, जेव्हा तो कंपनीमध्ये लाईनवर वर्क करणार आहे त्याच्या रिगार्डिंग हे युनिट असणार आहे. म्हणजे तो प्लॅनिंग, फर्स्ट पॉइंट इज प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन ऍट सुपरव्हायझरी लेवल्स. तो फर्स्ट पॉइंट इज प्लॅनिंग बाय सुपरवायझर. ओके, वर्करच्या जो वर्कर असतो त्यांना कंट्रोल जो करतो तो कोण असतो, सुपरवायझर असतो. वर्कर नंतर जी पोस्ट असते, प्रोडक्शन लाईनची असेल, डिपार्टमेंटची असेल, सुपरवायझर असते. तर सुपरवायझरचं वर्क कसं असलं पाहिजे, त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, त्याचं नॉलेज, ज्या डिपार्टमेंट रिलेटेड जे पण वर्क असेल, मशीन असेल, त्याच्या रिगार्डिंग नॉलेज त्याचं कसं इम्प्रूव्ह झालं पाहिजे. त्याला त्याचे सगळ्यात इम्पॉर्टन्स पार्ट्स म्हणजे जे वर्कर असतील ते वर्कर कंट्रोल कसे केले पाहिजे, दॅट इज द प्लॅनिंग बाय द सुपरवायझर. देन नेक्स्ट पॉइंट इज द प्लॅनिंग ऑफ ऍक्टिव्हिटीज, डिटेलिंग, फॉलो अप इच स्टेप. ओके, मग सुपरवायझर असेल त्याला आपण स्टार्टिंगला कोणत्या कंपनीमध्ये आपण एक्सपिरियन्स जरी असेल आपल्याकडे, तरी नवीन ऑर्गनायझेशन मध्ये आपण जॉब स्टार्ट केला तर काही दिवस आपल्याला ट्रेनी इंजिनियर म्हणून किंवा ट्रेनी म्हणून वर्क दिलं जातं. मग 1 मंथ असेल किंवा 3 मंथ असेल. हे कशासाठी, कारण की प्रत्येक कंपनीचं हे नेचर, त्याच्यानंतर त्यांचं रूल्स अँड नॉर्म्स हे डिफरंट असतात.
ओके, त्यामुळे ते आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं की आपण एक कंपनी स्विच केली, दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब स्टार्ट केला, तर आपल्याला त्या कंपनीचे काही दिवस हे ट्रेनिंग म्हणून वर्क करावं लागतं. ओके, देन द स्टँडर्ड फॉर्म्स फॉर द व्हेरियस ऍक्टिव्हिटी, म्हणजे ऍक्टिव्हिटी असतील कंपनीच्या, आपण ते बघणार डीपली. त्या ऍक्टिव्हिटी सुपरवायझरने थ्रूआउट कशा फॉलो केल्या पाहिजे आणि त्या इनपुट कशा केल्या पाहिजे टू वर्कर, ते आपण अंडरस्टँड करणार. बजेटिंग फॉर द मटेरियल अँड मॅन पॉवर, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. जो प्रोडक्शन लाईन्स असेल त्या लाईन्सवर सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय असतो, जे आपलं प्रोडक्शन चाललेलं आहे तर आपलं ते मटेरियल किती स्टोअर पाहिजे, देन मॅन पॉवर किती आपल्याकडे अवेलेबल आहे, त्या रिगार्डिंग आपण मटेरियल असेल किंवा आपलं टार्गेट असेल. डेली मी तुम्हाला सांगितलं बॅचेस असतात B1, B2, B3. कंपनीमध्ये टार्गेट असतं की पहिल्या बॅचमध्ये 8 आवर्समध्ये किती काम कंप्लीट झालं, सेकंड मध्ये किती कंप्लीट झालं, त्याचं अनालिसिस केलं जातं. आणि त्याच्या रिगार्डिंग काय इम्पॉर्टंट असतं, मटेरियल इम्पॉर्टंट असतं आणि मॅन पॉवर इम्पॉर्टंट असते. हे बघण्याचं काम कोणाचं असतं, सुपरवायझर. ओके, म्हणजे हा जे युनिट असेल सेकंड, हे सुपरवायझर जो असेल तुमचा त्याच्या रिगार्डिंग असेल, त्यांनी काय वर्क केलं पाहिजे, काय नॉर्म्स केले पाहिजे. सपोज तुम्ही आता डिप्लोमा पास आउट जर झाले, तर तुम्ही कंपनीमध्ये वर्क केलं तर तुम्हाला ह्या सब्जेक्टचा आणि ह्या युनिटचा हा ऑब्विसली हा फायदा होणार आहे. ओके, नाऊ सेकंड पॉइंट इज ऑर्गनायझेशन ऍट सुपरव्हायझर लेवल. आपण हे बघितलं सुपरवायझरचं वर्क हे कोणा रिलेटेड होतं, तुमच्या वर्कर रिलेटेड. त्या वर्कर रिलेटेड त्याची ऍक्टिव्हिटी असेल, बिहेवियर असेल, कंट्रोलिंग असेल. बट सुपरवायझर जो असतो त्याचं अजून एक जे वर्क असतं ते कोणाच्या रिगार्डिंग असतं, मॅनेजमेंट. म्हणजे त्याच्यावर कोण असतं, मॅनेजर असेल. ओके, त्या हेडचा मॅनेजर असेल, त्याच्या रिगार्डिंग पण त्याचं वर्क असतं. सो फर्स्ट पॉइंट इज ऑर्गनायझेशन द फिजिकल रिसोर्सेस, मॅचिंग ह्युमन नीड्स विथ जॉब नीड्स, allotment of task up to individual and establish relationship among person working in a group. जर सपोज सुपरवायझरने प्रत्येक वर्कर काम डिव्हाइड केलं, त्याचं अनालिसिस केलं, सपोज त्याचं 8 आवर्स ड्युटी कंप्लीट झाल्यानंतर अनालिसिस केलं, वर्क किती कंप्लीट झालं, क्वालिटी मटेरियलची क्वालिटी चेक केली, ते चेक केल्यानंतर त्याचं जे रिस्पॉन्सिबिलिटी असते ही त्याला पुट कुठे करावं लागते, मॅनेजरला. वर्करने जे पण वर्क कंप्लीट केलंय तर डेली त्याला आपण आउट करीत असताना कंपनीमध्ये त्याला आउट टाइम असताना आधी मॅनेजरला ही पूर्ण माहिती प्रोव्हाइड करावी लागते की आज एवढं वर्क कंप्लीट झालेलं आहे, कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. तुम्हाला कंपनीने बघितलं की काही कंपन्यांमध्ये सपोज आनंद आहे पॉवर प्लांट्स असेल, पिस्टन स्प्रिंग्स, त्याच्यामध्ये तुम्हाला जे सुपरवायझर असेल त्यांना एक येलो कार्ड्स, असे कार्ड्स असतात, कलर कोडमध्ये कार्ड्स असतात जे तुम्हाला दिले जातात. सपोज तुमची ड्युटी स्टार्ट झाली तर त्याच्यावर तुम्हाला मेन्शन करावं लागतं वर्कर किती अवेलेबल होते, काम किती कंप्लीट झालं, टार्गेट किती कंप्लीट केलं, आणि काही इश्यू क्रिएट झाला तर तिथे तुम्हाला तो मेन्शन करून तो तुमच्या मॅनेजरला, तुमच्या जो तुमच्यावरती हेड असेल त्याला सबमिट करावा लागतो. तो जो सेकंड पॉईंट असेल ऑर्गनायझेशनचा, हा त्याच्या रिगार्डिंग असेल. ओके ओके, अशा प्रकारचे आपलं सेकंड युनिट असेल. त्याच्यानंतर थर्ड युनिट, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ऍट द सुपरवायझर लेवल. ओके, थर्ड पॉईंट कोणता आला, डायरेक्टिंग. तो सुपरवायझरच्या रिगार्डिंग आला. डायरेक्टिंग म्हणजे सपोज need of for direction and instruction to subordinate. Subordinates means त्याच्या जे बिलो वर्क करतील, म्हणजे त्याच्या जे सुपरवायझर आहे त्याच्या अंडर कोण वर्क करणार आहे, वर्कर्स. त्याच्या रिगार्डिंग पॉइंट्स मग काय असणार आहे, नीड्स. सपोज वर्कर असेल, वर्करला लाईनवर वर्क करत असताना काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम कोणाशी डिस्कस करणार, वर्कर सुपरवायझरशी. सपोज मग सेफ्टी रिगार्डिंग असेल, सेफ्टीच्या रिगार्डिंग जर त्याच्याकडे अवेलेबल नसेल, सपोज शूज नसतील, हेल्मेट नसतील, गॉगल्स नसतील, काही प्रिकॉशन नसतील, मशीनला काही प्रॉब्लेम असेल तर तो वर्कर तो हा कोणाला इन्फॉर्म करणार आहे, सुपरवायझरला. सुपरवायझरला इन्फॉर्म केल्यानंतर सुपरवायझरचं वर्क काय असेल की त्या वर्करला किंवा ते प्रॉब्लेम क्रिएट झालाय त्याला एक डायरेक्शन देणे की का सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं किंवा वर्क काय करायचं. दॅट इज द डायरेक्शन ऍट अ सुपरवायझर. पर्सनल काउन्सिलिंग, ऍडव्हान्स प्री डिटेक्शन ऑफ पॉसिबल मिस्टेक. सपोज नवीन वर्कर आहे, तुम्ही पासआउट झाल्याने कंपनी वर्क केलं, तुम्हाला 3 महिने ट्रेनिंग दिली जाते. 3 महिने ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर सपोज तुम्ही एखादा वर्कर असेल, आयटी वर्कर असेल, तो मशीनवर वर्क करतोय. सोबत 10 मेंबर आपण इथे जॉबला स्टार्ट केलेले, त्याच्यामधले 8 मेंबर्स असे असतात की ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर ते 90% हे वर्क गुड चांगलं करतात. ओके, त्यांच्याकडून कोणताही मिस्टेक होत नाही. पण 2 वर्कर असे असतात त्यांना पिस्टन्स रिंग असतात. त्या पिस्टन्स रिंगचं जर वर्क कंप्लीट करायला सांगितलं तर प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून मिस्टेक होते की मटेरियल व्यवस्थित कट होणार नाही, त्याची फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही, त्याच्यानंतर क्वालिटी ही त्याची डॅमेज होत जाते. असे काही वर्कर असतात. मग जो सुपरवायझर असतो त्याचं वर्क काय असतं, सेकंड पॉईंट इज से दॅट पर्सनल काउन्सिलिंग ऍडव्हान्स प्री डिटेक्शन ऑफ पॉसिबल मिस्टेक. म्हणजे वर्कर आपलं काय असतं, त्याच्याकडे तो पॉझिटिव्ह अप्रोच क्रिएट करणे की तू मिस्टेक कुठे करतोय, त्याच्याकडून ते मिस्टेक फाइंड आउट करणे, मिस्टेक कशामुळे आहे हे त्याला इन्स्ट्रक्शन देणे, आणि ज्या मिस्टेक 90% असतील तर त्या 5 to 10% वर आपल्या त्या मेंबरच्या, त्या वर्करच्या आपल्याला
कशा डिक्रीज करता येईल हे काउन्सिलिंग त्या सुपरवायझरने करायचं असतं. ओके, इलॅबोरेटिंग डिसिजन, लेईंग डिसिप्लिन स्टँडर्ड इन ओव्हरऑल वर्किंग्स. ओके, सुपरवायझर असतो त्याला काही ऑर्गनायझेशननी काही हे दिलेले असतात, अधिकार दिलेले असतात. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी असतात, काही अधिकार पण दिलेले असतात. मग त्याच्या रिगार्डिंग तो त्याचे जे वर्किंग असेल, डिसिजन असेल, ते डिसिजन कसं घेतो ते पण डिपेंड असतं. दॅट इज अ वर्क फॉर द रिलेटेड युअर सुपरवायझर. ओके, देन सेकंड पॉइंट ऑल्सो कंट्रोलिंग ॲट सुपरवायझरी लेवल्स. ओके, कंट्रोलिंग तुम्हाला मी सांगितलं की जे वर्कर असतील त्या वर्करवर कंट्रोल पाहिजे. मॅनेजिकल कंट्रोल्स म्हणजे आपण बघितलं व्यवस्थापन कौशल्य असतील किंवा ते कंपनीचे नॉर्म्स असतील, ते नॉर्म्स आपण जे वर्कर असतील त्या वर्करवर आपण अप्लाय केले पाहिजे. सपोज कंपनी वर्क करतोय मशीनवर, एखादा वर्कर असतो की वर्क करत असताना आपण त्याला टाइमपास म्हणतो. टाइमपास करत असेल, दुसरा वर्कर असेल तो 1 तासामध्ये नंबर ऑफ रिंग्स जर तो डेव्हलप करत असेल तर एक वर्कर दुसरा असतो की त्याच्याकडून मिनिमम रिंग्स केल्या जातात, 5 किंवा 6 केल्या जातात. म्हणजे काय केलं जातं, मग त्याला कंट्रोलिंग केलं गेलं पाहिजे, त्याला इन्स्ट्रक्शन दिले गेलं पाहिजे. त्यानंतर अंडरस्टँडिंग टीम्स लिंक्स बिटवीन व्हॅरियस डिपार्टमेंट ऑफ रिस्पेक्ट ऑफ प्रोसेस अँड क्वालिटी स्टँडर्ड स्टेप इन कंट्रोल प्रोसेस. त्याच्या बघा मध्ये काय पॉईंट्स दिलेले आहे. टीम्स वर्क असेल, टीम वर्क असेल, आपण जो सुपरवायझर असतो, एखादा वर्कर असेल, त्याची आपली ट्युनिंग कशी असते, कम्युनिकेशन स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. आपलं त्याच्या रिलेटेड जे कम्युनिकेशन स्किल असतं ते डेव्हलप झालं. फॉर एक्झाम्पल आपलं एज्युकेशन पण असेल, सपोज जे आपले टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असेल, प्रत्येक स्टुडंट बरोबर त्याचीवाली ही कम्युनिकेशन स्किल कसं असते, किंवा एखाद्या मुलाला प्रॉब्लेम असेल, मिस्टेक प्रत्येक वेळेस मिस्टेक होत असेल, तर त्याला एखादा स्टाफ असेल मेंटर होऊन त्याला काउन्सिलिंग करेल, त्याच्या मिस्टेक कशा कमी झाल्या पाहिजे. दॅट इज युअर सुपरवायझरवर, म्हणजे त्या स्टाफचा वर्क असणारे सुपरवायझर काही डायरेक्शन त्या स्टुडंटला डायरेक्शन देणे. ओके, आणि त्या स्टुडंटचं आणि त्या स्टाफचं कम्युनिकेशन पण बेटर कसं होईल हे पण त्या प्रोसेसमध्ये येतं. एक तर कंपनी रिलेटेड असतं आणि किंवा एज्युकेशन रिलेटेड. ओके, या दोन्ही टाइप्समध्ये कंट्रोल. पण मोस्ट ऑफ जे आपला सब्जेक्ट आहे हे जास्तीत जास्त प्रमाणे कंपनीमध्येच हे नॉर्म्स अँड प्रोसेस यूज केले जातात. ओके, दॅन द कंट्रोलिंग मेथड. मग डिफरंट टाइप्स ऑफ मेथड असते कंट्रोलिंग. सुपरवायझर असेल त्याला ते अंडरस्टँड केलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. दॅन द कंट्रोलिंग ओव्हर द परफॉर्मन्स इन रिस्पेक्ट ऑफ क्वालिटी. सुपरवायझर वर्क काय असतं, प्रोडक्शन जे असतं ते प्रोडक्शन हे मॅक्झिमम झालं पाहिजे दिलेल्या टार्गेटमध्ये. 800 असेल तर 800 झालं पाहिजे किंवा अबोव्ह 800 झालं पाहिजे. मग त्याच्या रिगार्डिंग काय पाहिजे, तुम्ही सपोज 800 रिंगचं जर प्रोडक्शन केलं, पण त्याच्यामध्ये 800 रिंग मध्ये जर तुमच्या जर 600 रिंग जर ह्या ॲक्युरेट ओके स्क्रॅप मध्ये असतील ओके, स्क्रॅप मध्ये असेल तर ते तुमचं प्रोडक्शन इम्पॉर्टंट नाही, कारण तुमचा लॉस होते. 200 रिंग तुमच्या स्क्रॅप मध्ये जात आहे. मग कंट्रोलिंग ओव्हर द परफॉर्मन्स रिस्पेक्ट ऑफ क्वालिटी. मग आपलं वर्क काय सुपरवायझर की आपलं टार्गेट कम्प्लीट झालं पाहिजे, पण 95% आपल्या रिंग ह्या चांगल्याच क्वालिटीच्या प्रोड्यूस झाल्या पाहिजेत. ओके, आणि डिफेक्ट हा 5% पाहिजे. दॅन क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन, टाइम अँड कॉस्ट. प्रत्येक प्रोडक्शनचा हा टाइम असतो की नंबर ऑफ रिंग्स रेडी झाल्या त्या किती टाइम्स मध्ये झाल्या, त्याची कॉस्ट किती लागली आपल्याला. ओके, हे पण पूर्ण कंट्रोल करण्याचं काम कोण असतं, सुपरवायझर असतं. की आपल्या प्रोडक्शन लाईनला किती मटेरियल अवेलेबल पाहिजे, क्वांटिटी कशी पाहिजे, जे मटेरियल येणार आहे परचेस डिपार्टमेंट करून ते पण क्वालिटी त्याची बेटर आहे की नाही हे चेक करण्याचं काम कोणचं असतं, सुपरवायझरचं असतं. दॅन मेजरिंग द परफॉर्मन्स, कम्पेअरिंग विथ द स्टँडर्ड्स, करेक्टिंग deviation. Okay, this is the controlling different types of method. Now fourth unit, safety management. Okay, हा सेफ्टी मॅनेजमेंट जे युनिट असतं हे सर्व ऑर्गनायझेशन मध्ये इम्पॉर्टंट असतं. सो फर्स्ट पॉईंट इज अ नीड फॉर सेफ्टी मॅनेजमेंट मेजर. देन जनरल सेफ्टी नॉर्म्स फॉर एनी इंडस्ट्रियल युनिट, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे सपोज कंपनीमध्ये आपण एखाद्या मशीनवर वर्क करत असेल तर मशीनवर वर्क करण्याच्या आधी आपल्याकडे प्रिकॉशन सेफ्टी चेक केली गेली पाहिजे. त्या मशीनवर हँड ग्लोव्ज गरजेचे असेल, हँड ग्लोव्ज आपण तिथे कॅरी केले पाहिजे. हेल्मेट असेल, गॉगल्स असतील, शूज असतील. त्या मशीनवर प्रत्येक मशीनवर तुम्ही बघितले असेल की प्रिकॉशन प्रिकॉशन दिलेले असतात, टर्म्स अँड दिलेले असतात. प्रत्येक मशीनवर इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की मशीन यूज कसं करायचं आणि त्याच्यावाली काळजी कशी घ्यायची, हे पॉईंट्स तिथे दिलेले असतात. त्याप्रमाणे आपल्याला ते कॅरी करावं लागतं. ओके, दॅट डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट. ओके, आता ऍक्सिडेंट दोन टाईपचे असते इंडस्ट्रीमध्ये.
एक ऍक्सिडेंट असेल तर तो कंपनीकडून होतो. सपोज काही इलेक्ट्रिसिटी असेल, इलेक्ट्रिक प्रॉब्लेम असेल, शॉर्ट सर्किट झाल्यानंतर पण तिथे जर बर्न झालं तर तिथे तो कंपनीकडून तो ऍक्सिडेंट मानला जातो. म्हणजे तो कंपनीचा आणि सेकंड जो ऍक्सिडेंट असतो तो सपोज 10 मशीन्स आहेत, 10 मशीनवर वर्क कंप्लीट चालू आहे. मशीनमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला, काही शॉर्ट सर्किट झालं, तो कंपनी प्रॉब्लेम असेल. ओके. बट आपण जर मशीनवर वर्क करतोय, 10 मेंबर जर मशीनवर वर्क करताय, त्यातल्या एकाच मेंबरचा जर वर्क करत असताना मशीनमध्ये त्याची सपोज फिंगर असेल, हँड असेल, त्याच्यामुळे कट झाला, ही सेकंड ऍक्सिडेंट. हा कशामुळे कट झाला? मशीनचा न प्रॉब्लेम नव्हता, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम नाही, हा फक्त त्या वर्करच्या प्रिकॉशन न घेतल्यामुळे तो ऍक्सिडेंट क्रिएट झाला. म्हणजे 2 टाईपचे ऍक्सिडेंट असतात. एक तर कंपनीकडून असतो किंवा एक इंडिव्हिज्युअली जो वर्कर असतो त्या वर्कर कडून क्रिएट होतो. मग त्याच्या रिगार्डिंग वर्क करत असताना काही नॉर्म्स असतात, काही आपण सुपरवायझर म्हणजे सपोज काही मेंबर असतात, काही स्ट्रेस असतात, काही ना प्रॉब्लेम असतो. तर सपोज आपण एक प्रकार टेन्शन म्हणू शकतो. मग त्या टेन्शन त्याचं त्या मशीनवर कॉन्सन्ट्रेट न झाल्यामुळे त्याच्यामुळे सपोज त्याचे जे आपण असेल फिंगर्स असतील, हँड्स असतील, लेग्स असतील, हे कट होतात किंवा काहीतरी ऍक्सिडेंट होतात. या प्रकारे 2 टाईपचे ऍक्सिडेंट असतात. ओके. डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट. मग ते कोणकोणते असतात, कंपनी नॉर्म्स काय असतात त्या ऍक्सिडेंटच्या रिलेटेड, मग ते आपल्याला काय काय प्रोव्हाइड करतात किंवा काय ऍक्शन घेतात हे पण आपण त्यात बघणार. ओके. अँड कॉज ऑफ ऍक्सिडेंट तेच रिगार्डिंग आहे. टाइप्स ऑफ इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, डिफरंट टाइप्स ऑफ इंडस्ट्री ऍक्सिडेंट असतात. ते काही गव्हर्नमेंटचे असतात, तुम्ही बघितलं असं की तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे पण ते इन्व्हॉल्वमेंट असते. अँड कॉज ऑफ ऍक्सिडेंट, त्याच्यामध्ये जर कोणाला काही झालं, कोणी एक्सपायर झालं, तर ते आपल्याला त्याचं पण जे असतं आन्सर असतं हे आपल्याला गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करावं लागतं. दॅट इज अ कॉज ऑफ ऍक्सिडेंट. देन फायर हजार्ड्स, फायर डील्स. ओके. फायर म्हणजे कंपनी असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल, ते इन्स्टॉल करत असले प्रिकॉशन सेफ्टी. तुम्ही बघितलं असेल की इलेक्ट्रिकल जे स्टुडंट त्यांना माहिती असेल की एक अलार्म सिस्टीम असते. कुठं जरी आपला प्रकारचा काही क्रिएट झालं, इलेक्ट्रिसिटी म्हणजे फायर झालं, तर तिथे एक आपण सर्किट क्रिएट केलं असतं. त्याचा अलार्म क्रिएट होतो. जर कुठे प्रॉब्लेम आला तर तो अलार्म क्रिएट होतो. म्हणजे अशा सेफ्टीच्या गोष्टी असतात, सेफ्टीच्या प्रिकॉशन असतात. बिल्डिंग जेव्हा आपली कंपनी स्टार्ट करायची असेल तेव्हाच या सेफ्टी प्रिकॉशन कॅरी केल्या जातात, इन्स्टॉल केल्या जातात आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्याचं गव्हर्नमेंटनुसार जो 5th युनिट आहे, इलेक्ट्रिकल ऍक्ट, त्या ऍक्टनुसार ते पूर्णपणे आपल्या बिल्डिंगचं इन्स्पेक्शन केलं जातं. आणि ते इन्स्पेक्शन प्रत्येक कंपनीचं 6 मंथ, 3 मंथ्स किंवा 1 इयर यानुसार ते जे गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स असतील, ते गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर असतील ते अनालिसिस करत असतात. किंवा आपण प्रायव्हेट पण ऑडिट असतं. आपण प्रायव्हेट पण ऑडिट करून घेत असतो, की सपोज कंपनीमध्ये काही क्रिएट झाला प्रॉब्लेम, तर आपण ते इनपुट देऊ शकतो, की आम्ही हा मेंटेनन्स प्रॉपरली करतो, तरी हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. ओके. ते फायर सपोज आपण बघतो इमर्जन्सी डोअर असतात, फायर सपोज एक सिलेंडर असतात, सिलेंडर प्रोव्हाइड केलेलं असतात, हे गरजेचे असतात. ओके. देन एरिया वाईज ते डिपेंड असतात. देन सेफ्टी प्रोसिजर म्हणजे कंपनीमध्ये सेफ्टी प्रोसिजर कशा फॉलो केल्या गेल्या पाहिजे. सपोज त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की आपण प्रोडक्शन लाईनवर वर्क करतोय, तर प्रोडक्शन लाईनवर वर्क करत असताना सपोज काही ऍक्सिडेंट क्रिएट झाला, फायर झालं, तर आपली प्रोसिजर काय पाहिजे, की प्रत्येक मेंबरनी कोणत्या डायरेक्शन जायचं. सपोज 10 मेंबर असेल, 10 मेंबरनी आपला सगळ्यात मोठं होतं, जी लिफ्ट असेल त्या लिफ्ट कॅरी करायला लावत नाही. म्हणजे इन्स्ट्रक्शन असतात कंपनीमध्ये, पण ही जी लिफ्ट असेल ती लिफ्ट कोणी यूज करायची नाही. ज्या स्टेअर्स असतील त्या स्टेअरने जायचं, जे इमर्जन्सी डोअर असेल त्या इमर्जन्सी डोअरने जायचं. अशा इन्स्ट्रक्शन तिथे सेफ्टी प्रोसिजरसाठी दिल्या जातात. आणि वर्क परमिट. ओके. जे आपण वर्क करतोय त्या वर्कचं आपल्याला